देवदत्त. तर एका स्त्रीची श्रद्धा आणि एका देवाचा जन्म. तर एक साधी स्त्री भक्त आणि तिच्या घरी स्वतः देवाने जन्म घेतला. ही कथा आहे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या अद्भुत प्रकटाची. आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे एक दाम्पत्य राहत होते, अपलराज आणि सुमती. ते भगवान दत्तात्रेय यांचे महान भक्त होते, पण त्यांच्या आयुष्यात एकच दुःख होतं, त्यांना संतती नव्हती. सुमती माता रोज दत्तप्रभूंना प्रार्थना करत असे, मला तुमच्यासारखा पुत्र द्या. एके दिवशी दुपारी एक वृद्ध संन्यासी त्याच्या दारात भिक्षा मागायला आला. तो दुसरा कोणी नसून स्वतः भगवान दत्तात्रेय होते. भक्तीची परीक्षा घेण्यासाठी ते आले होते. त्यावेळी घरात अन्न खूप कमी होतं, पण सुमती मातेनं कोणताही विचार न करता प्रेमाने आणि श्रद्धेने जे काही होतं ते सर्व संन्यासाला अर्पण केलं. तिच्या या निस्वार्थ भक्तीवर प्रसन्न होऊन त्या संन्यासाने आपलं खरं रूप दाखवलं आणि म्हणाले, मीच तुझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घेईन. काही काळानंतर शुभ मुहूर्तावर एक तेजस्वी बालक जन्माला आले, ते म्हणजे श्री श्रीपाद वल्लभ. जन्मतः त्यांच्यात दैवी तेज होतं. लहानपणापासूनच ते सर्व विद्या जाणत होते, लोकांच्या दुःखाचे निवारण करत होते. हळूहळू सर्वांना समजलं, हे साधे बालक नाही, हे स्वतः दत्तात्रेयांचा अवतार आहे. तर ही कथा आपल्याला शिकवते की खरी श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा केली तर देव स्वतः आपल्या आयुष्यात येतो. जय दत्तगुरु. तर श्रीपाद श्री वल्लभ साधारण बालकाप्रमाणे जन्माला आले नाही, तर ते ज्योती स्वरूपात अवतरले आणि त्यांनी असे सांगितले जाते, बालपणापासूनच त्यांनी चमत्कार आणि त्यांच्या जन्मानंतर 9 दिवसापर्यंत त्या ज्या जागी त्यांना झोपवत असत तिथे 3 फण्यांचा नाग आपल्या फण्याने सावली करत असे. ती त्यांची पहिली अद्भुत लीला मानली जाते. त्यांची अनेक कार्य आहेत की त्यांनी भक्तांचे दुःख दूर केले आहे, चमत्कार दाखवले आणि लोकांच्या मनातील संशय दूर केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गुरुभक्ती आणि धर्मस्थापनेसाठी वाहिले. तीर्थयात्रा आणि अंतर्ज्ञान त्यांनी पीठापुरम सोडून काशी, बद्रीनाथ, गोकर्ण, महाबळेश्वर अशा अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली आणि शेवटी ते कुरवपूर येथे निवास केला. शेवटी ते अंतर्ध्यान पावले. तर श्रीपाद श्री वल्लभ यांचं एक चरित्रामृत पण आहे. त्यांचा हा ग्रंथ शंकर भट नावाच्या भक्ताने लिहिला आहे. या ग्रंथाच्या पठणाने भक्तांची संकटे दूर होतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. तर तुम्ही पण हा ग्रंथ वाचा आणि तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. जय दत्तगुरु.